महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत कायापालट सुरू आहे। राज्यातील हा क्रम कायम राहणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। विधान भवन परिसरात आयोजित एका कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। हा तसाच आहे, एका याच्यावर दोन फ्लोअर 3 मजली फ्लायओव्हर डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन 770 कोटी असे 27,000 कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे। या व्यतिरिक्त NHAI कडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे पुढे नाशिक फाटा नाशिक फाटा टू खेड आता 2 पॅकेज मध्ये आहे। याचं 93% लँड एक्विजिशन झालेलं आहे। याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा, हा 4,403 कोटी रुपयाचा, आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास 3,398 कोटी रुपयाचा, हे 7,800 कोटी आहे। हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू साताराचा तो वेगळा आहे। याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे। पुण्यात 3 मजली पूल दिसतील, त्यात 2 मजल्यावर रस्ता वाहतूक होईल। सगळ्यात वरच्या माळ्यावर मेट्रो असेल असंही गडकरी यांनी सांगितले। ही 35-40,000 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे। यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्नली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे, जो रिलायन्सकडे होता, ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती, तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला। आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे। त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे। त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून हे साधारण 50,000 कोटीची कामं ही पुणे शहरातली आहे, ती येत्या 3 महिन्यात सुरू होतील। महाराष्ट्रात मंजूर केलेल्या सर्व कामाची नितीन गडकरी यांनी माहिती दिली। पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा नवीन महामार्ग होणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले। अहिल्यानगर बीड यांना याचा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले। 1.5 लाख कोटी रुपयांची कामे पुण्यात सुरू होतील असेही गडकरी यांनी सांगितले। नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा, नंतर काटोल बायपास, नंतर जाम बायपास, नंतर नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2,000 कोटीचा, कन्स्ट्रक्शन ऑफ औत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे, चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये, त्याची किंमत आहे 2,800 कोटी रुपये। नंतर 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा 1,074 कोटी हाही मंजूर केलेला आहे। 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला, हे 2 आहे शिरपूरपर्यंत, हा पुन्हा 1,404 म्हणजे एकंदर 2,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, तोही मंजूर झालेला। 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा 1,245 कोटी रुपयाचा आहे। नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर MHMP बॉर्डर रावेरपर्यंत हा जवळपास 1,400 कोटी रुपयाचा आहे। आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट 25 नंबर छोटे आहे, मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन, असं हे 15,000 कोटीचे आहेत।